इंडिगो एअरलाइन्स एका मारवाडी आणि एका ट्रॅव्हल एजंट या दोन मित्रांनी एकत्र येत 100 विमाने उधारीवरती खरेदी करून विमान सेवा चालू केली आणि आज तीच कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली. पुढे वेळेवर सेवा देणारी कंपनी म्हणून इंडिगोने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण तीच भारतातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी इंडिगो कंपनी सध्या मोठ्या संकटातून जात आहे. तर हीच इंडिगो एअरलाइन्स दोन मित्रांनी कशी चालू केली तेच आपण सविस्तर बघणार आहोत. राहुल भाटिया ते दिल्लीत राहत होते, पण याच माणसाला विमान कंपनीत आपलं साम्राज्य उभं करायचं होतं. पुढे राहुल भाटिया यांनी याच विमान सेवा क्षेत्रातल्या बाप समजले जाणाऱ्या राकेश गंगवाल यांना हेरलं. राकेश गंगवाल अमेरिकेत राहायचे तेव्हा ते US एअरवेज मधलं मोठं नाव होतं, त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे चांगले ज्ञान होते. या दोघांनी मिळून 2005 मध्ये इंडिगोची स्थापना केली. त्याच वर्षी त्यांना विमान सेवा सुरू करण्याचा परवानाही मिळाला, परंतु कंपनीकडे विमान नसल्यानं 2006 पर्यंत कंपनीला आपली सेवा सुरू करता आली नाही. पण या सेक्टरमध्ये येताच इंडिगोने एक बॉम्ब फोडला. पॅरिस इथं सुरू असलेल्या एअर शो मध्ये एअरबेस या कंपनीला थेट 100 विमानांची ऑर्डर दिली. एअरबेसला इंडियाचं मार्केट भेटत नव्हतं, त्यातही 100 विमान ही जगातली आजवरची सगळ्यात मोठी ऑर्डर होती. त्यामुळे एअरबेसनं इंडिगोला तब्बल 50% डिस्काउंट दिला. जिथे इंडिगोला एक विमान 1000 कोटींना मिळणार होतं, तेच विमान इंडिगोला 500 कोटींमध्ये भेटलं. याचा फायदा गंगवाल यांनी घेत मोठा डाव खेळला. पुढे त्यांनी हीच 100 विमानं थेट विमान भाड्यानं देणाऱ्या कंपनीला विकली आणि त्यांच्याकडून पुन्हा भाड्याने घेतली. तर याचा फायदा गंगवाल यांना असा झाला, एअरबेसनं 100 विमानांच्या खरेदीवर 50% डिस्काउंट इंडिगोला आधीच दिला होता. तेच विमान इंडिगोनं दुसऱ्या कंपनीला 600 कोटीमध्ये विकलं. पण 2006 मध्ये इंडिगो कंपनीनं जेव्हा उड्डाण सुरू केलं तेव्हा त्यांनी प्रवाशांना कोणत्याही लक्झरी सुविधा दिल्या नाही. त्यांचा मेन हेतू होता बाकीच्या कंपन्यांपेक्षा तिकिटाचे दर सर्वात कमी ठेवायचे आणि कमीत कमी वेळात प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं. त्यानंतर याचा फायदा असा झाला की त्यांची जेवढी विमाने होती ती सर्वच्या सर्व बुकिंग व्हायला लागली. त्यामुळे ही कंपनी गेल्या 20 वर्षात भारताची टॉपची कंपनी म्हणून समोर आली. 2025 पर्यंत कंपनीचा मार्केट शेअर हा 65% इतका झाला. मागच्या वर्षी विस्तारानं 581 कोटींचा तोटा सहन केला. एअर इंडियानं 7000 कोटींचा तोटा सहन केला आणि इंडिगोनं 8172 कोटी रुपयांचा निव्वळ प्रॉफिट मिळवला आणि भारत देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.